पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदादांचं मत. विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती. खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक. मुंडेंनी 3 कोटीची खंडणी मागितली. बैठकीत वाल्मिक कराड, नितीन बिक्कर देखील उपस्थित. TV9 मराठीच्या मुलाखतीत भाजपचे आमदार सुरेश धस यांचे स्फोटक दावे. बीड हत्या प्रकरणात राज्य सरकारनं निर्धारानं कारवाई केली आहे. कुणीही धमक्या देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही, गृहमंत्री फडणवीसांचा कठोर इशारा. संतोष देशमुखांचे मारेकरी अद्याप मुकाटच असल्याची जनभावना. शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण द्या, पवारांची मागणी. मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये देणार. नेवासा इथल्या सत्कार समारंभात राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये HMPV बाधित कोणताही रुग्ण नाही, मात्र मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचं आवाहन. सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना. छत्तीसगडमध्ये जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला. 9 जवान शहीद तर 8 गंभीर जखमी असल्याची माहिती. शहीद जवानांची संख्या वाढण्याची भीती.